आता पाहणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी प्रवेश प्रक्रियेसाठी पुढील फेरी सुरू। 10 सप्टेंबर अखेर ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार। ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस। पुणे शहरात जून जुलै ऑगस्टमध्ये 532.4 मिलीमीटर पावसाची नोंद। राज्याच्या नव्या ऊस गाळप हंगामासाठी परवाना देण्याची प्रक्रिया सुरू। मागील थकीत एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली नसल्यास परवाना मिळणार नाही। साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट निर्देश। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता प्रशासक। शासनाने संचालक मंडळाला मुदतवाढ न देता पणन संचालक विकास रसाळ यांची प्रशासक म्हणून केली नियुक्ती। माडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीतील 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांना तुफान प्रतिसाद। 565 घरांसाठी आतापर्यंत तब्बल 1 लाखाहून अधिक अर्ज प्राप्त। व्हीआयपी दर्शनावरून लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस। 6 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश। पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड। उड्डाणानंतर 1 तासाने विमानाचा आपत्कालीन लँडिंग। सर्व 205 प्रवासी सुखरूप। पुण्यात खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडून गौरी आणि गणपती बाप्पाचं दर्शन। सुनेत्रा पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट देत गणपतीचं दर्शन घेतलं। ठाण्यातील आनंदनगर जकात नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। मुंबईत जाणाऱ्या मराठा आंदोलकांच्या गाड्यांची पोलिसांकडून तपासणी।